MPSC संदर्भातली आहे। MPSCच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी आझाद मैदान आज गाठलं आणि आझाद मैदानात ठिय्या दिलाय। शासनानं अद्याप नियुक्त्या न दिल्याचा गंभीर आरोप केला जातोय। नियुक्त्यांमध्ये विलंब होतोय आणि विलंबामुळे आंदोलनाचा हा पवित्रा घेण्यात आलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। MPSC म्हटलं की राज्यातील लाखो विद्यार्थी आठवतात जे रस्त्यावरती बसून आंदोलन करत होते। त्यांची मागणी एकच होती की शासनाने वेगवेगळ्या पदांसाठीची भरती आहे ती जाहीर करावी। मात्र आज आम्ही तुम्हाला MPSCचे काही असे उमेदवार दाखवणार आहोत ज्यांनी ही भरतीमध्ये फक्त अर्जच केला नाही तर त्यांनी आता नवी चौथी पायरी इथे दाखवलेली आहे, ते म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि आंदोलन। काय सांगाल दादा, MPSC उत्तीर्ण झालेला आहात, आंदोलन का करताय? आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र येऊन केस लढली, स्वतः आम्ही केस फाईट केली। 7 महिने आम्ही केस फाईट केल्यानंतर 3 ऑक्टोबर 2024ला आम्ही केस जिंकली आणि न्यायालयाने आदेश दिले शासनाला की यांना तात्काळ नियुक्ती द्या। अगोदरच यांना 15 महिने झालेले आहेत, आता यांना विनाविलंब तात्काळ नियुक्ती देण्यात यावी। त्यामुळे आम्ही शासनाकडे गेलो आणि शासनाने आम्हाला आश्वासन दिले होते की ज्या दिवशी तुमचं कोर्ट केस निकाल येईल त्याच दिवशी आम्ही तुम्हाला त्याच रात्रीला बसून सुद्धा आम्ही तुम्हाला तात्काळ नियुक्ती देऊ। तेच आम्ही घेऊन कृषी विभागाकडे गेलो होतो, पण कृषी विभागाला आमच्याकडे लक्ष देत नाही आणि ते पुन्हा टाळाटाळ करून राहिलेत। आमचे फक्त माननीय धनंजय मुंडे साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना हीच विनंती आहे की आम्हाला अगोदरच आमच्यावर 15 महिने अन्याय झालेला आहे, आता आम्हाला अन्याय अगोदर पुन्हा सहन करायचं नाही, त्यामुळे आम्हाला तात्काळ नियुक्ती द्यावी हीच आमची विनंती आहे। आता 3 ऑक्टोबरला कुठेतरी आम्हाला आधार वाटला की केसचा निकाल लागलेला, आता फायनली आम्हाला नियुक्ती भेटेल, कुठेतरी माझा हातभार लागेल, पण सर अजूनपर्यंत काहीच झालेलं नाहीये। मुख्यमंत्र्यांना काय विनंती कराल तुम्ही? मुख्यमंत्र्यांना सर हीच विनंती करेल की सर प्लीज लवकरात लवकर आमची नियुक्ती द्या। सर्वसामान्यांचं आणि शेतकऱ्यांचं सरकार बनवणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणाची दखल घेतील आणि या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देतील। कॅमेरामन हमीद मस्तानसह मी चेतन ननावरे, मुंबई। न्यायालयीन लढा पार पाडला व 3 ऑक्टोबर रोजी माननीय हायकोर्टने त्या न्यायालयाचा जो निकाल आहे तो जाहीर केला। त्या निकालात असं त्यांनी सांगितले की यांना तात्काळ नियुक्ती देण्यात आली व जे संदर्भित दोन्ही याचिका होत्या त्या त्यांनी फेटाळल्या होत्या। आणि त्यानंतर आम्ही कृषी विभागाला अप्रोच झालो। अप्रोच झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची नियुक्ती 2 ते 3 दिवसात देण्यात येईल, पण आज आमचा 4था दिवस आहे। आज 4 दिवस पार पडले असतानाही आम्हाला अजूनपर्यंत नियुक्ती देण्यात आली नाही। आता 3 ते 4 दिवसात आचारसंहिता लागू होऊ शकते व त्यानंतर आम्ही 3 महिने वाट पाहायची का? आम्हाला सरकारला हेच विचारायचं आहे की नियुक्ती देण्यात का असा विलंब होतोय, आणि जर ही नियुक्ती आम्हाला मिळाली नाही तर आम्ही आमचं आंदोलन आणखी तीव्र करू, जे आम्ही मागील 4 दिवसापासून आझाद मैदानात करत आहोत। मुळात MPSCचं हे नेमकं काय प्रकरण आहे ते आधी आपण समजून घेऊया। बघा, 2021 मध्ये 203 कृषी अधिकारी पदांकरता MPSCनं जाहिरात प्रसिद्ध केली होती। 2022 मध्ये एप्रिलमध्ये पूर्व परीक्षा पार पडली, ऑक्टोबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा पार पडली, एप्रिल 2023 मध्ये MPSCनं मुख्य परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। जून 2023 मध्ये मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा निकाल लागला। जुलै 2023 मध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीची शिफारस MPSCनं राज्य शासनाकडे केली। ऑगस्ट 2023 मध्ये उमेदवारांची कागदपत्र पडताळणी ही पार पडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।